पुस्तक माझी आत्मकथा. लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रकरण 17. पुणे करार. ब्रिटिश सरकारने जो न्यायनिवाडा प्रसिद्ध केलेला आहे त्यात अस्पृश्य वर्गासाठी जे मतदारसंघाचे हक्क दिलेले आहेत त्याबद्दल महात्मा गांधी प्राणपणाला लावून उपवास करणार आहेत. ते पाहून मला त्यांच्या भूमिकेची मनस्वी आश्चर्य वाटेल. स्वतंत्र मतदारसंघामुळे हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्याला अडथळे उत्पन्न होतील असे गांधींना राटे कॉ मध्ये बोलून दाखवले होते. तर मग स्वतंत्र मतदारसंघाच्या बाबतीत प्राणांतिक उपवास करण्याऐवजी स्वातंत्र्यासाठीच का केला नाही? आणि हा उपवास स्वतंत्र मतदारसंघासाठी आहे तो फक्त अस्पृश्यांच्या बाबतीत का? मुसलमान, शीख वगैरेंच्या बाबतीत का नाही? अस्पृश्यांनी आपली स्थिती सुधारण्यास हातपाय हलवले की लगेच सर्व हिंदू त्यांच्यावर तुटून पडतात. अस्पृश्यांना आपली स्थिती सुधारण्याचा मार्ग खुला नाही, कारण तो हिंदूंनी रोखून धरला आहे. अशा स्थितीत अस्पृश्यांना राजकीय हक्क दिले तरच त्यांना आपली स्थिती सुधारण्याचा मार्ग दिसेल. महात्माजींनी हे हक्क मिळवून देण्यास काहीच केले नाही. उलट त्या हक्कांना ते विरोध करतात आणि वर म्हणतात की मी अस्पृश्यांचा खरा हितकर्ता आहे. त्यांची विचारसरणी समजणे माझ्या आवाक्याबाहेर आहे. हिंदू लोक अस्पृश्यांना गुलाम म्हणून वागवितात तेव्हा ते आपल्या हक्काचे त्यांना वाटेकरी कधीही करणार नाहीत. अशी विचारसरणी वर्तुळ परिषदेत मांडून अस्पृश्यांना खास राजकीय हक्क दिले पाहिजेत अशी मी मागणी केली. गांधीजींनी या मागणीला विरोध केला व ते आता जातीय निवाड्यातील अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांना प्राणपणाने विरोध करत आहेत. हे त्यांचे कृत्य निश्चितच अस्पृश्यांच्या हिताला बाधक आहे. आम्ही लंडनला असताना महात्माजींनी माझ्यापुढे एक योजना ठेवली. ही गांधीजींनी योजना मी त्यावेळी मान्य केली नाही, कारण गांधीजींची अगर त्यांची काँग्रेस ही काही अमर नाहीत की ते अस्पृश्यांचे राजकीय हक्क पुढील भविष्य काळात रक्षण करू शकतील. त्यांच्या महात्मापणावर विश्वास ठेवून मी माझ्या लोकांचे जीवन मरणाचे प्रश्न त्यांच्यावर सोपवू शकत नाही. कारण या हिंदुस्थानात आतापर्यंत पुष्कळ महात्मा आले व गेले, पण त्यांना अस्पृश्यांची स्थिती काडी मात्र सुधारता आली नाही. ते हजारो वर्षापासून अस्पृश्य म्हणून राहत आलेत व आजही आहेत. हिंदू समाजात काही लोक सुधारक आहेत. सवर्ण हिंदूकडून जराशी दमदाटी मिळाली की हे सुधारक हिंदू आपले मत व तत्त्वे पायाखाली तुडवून सवर्ण हिंदूंच्या कसे कच्छपी लागतात. याचा महाड व नाशिक येथील सत्याग्रहाच्या वेळी आलेला कटू अनुभव आहे. केवळ उपवास करून सर्वांना घाबरवायचे व आपलेच खरे असे जनतेला भासवायचे ही गांधीजींची कृती अरेरावीची आहे आणि अरेरावी करून अस्पृश्यांना गुपचूप करण्याचा अगर आपल्या बाजूला कळविण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर तो कधीच सफल होणार नाही. गांधीजींचा हा उपाय योग्य नाही. त्यांनी उपवासाचे हे अस्त्र हिंदू मुसलमान ऐक्य, स्पृश्य व अस्पृश्य ऐक्य अगर एखादे महत्त्वाचे राष्ट्रकार्य यासाठी वापरावे. अस्पृश्यांना हिंदू समाजापासून वेगळे करण्याची आमची इच्छा नाही. हिंदूंच्या मालकीपणापासून अस्पृश्यांची सुटका व्हावी हीच एक इच्छा आहे. जातीय निवाड्यातील योजनेपेक्षा अस्पृश्यांना जास्त फायदेशीर अशी एखादी योजना त्यांनी सुचवावी, मग तिच्यावर विचारविनिमय करता येईल. अस्पृश्यांचे राजकीय भवितव्य हिंदूंच्या स्वाधीन यावच्छ्रद्दिवाकरो करावे असे जर गांधीजींचे उपवासाचे ध्येय असेल तर त्याला मी कसून विरोध करीन. मी माझ्या लोकांचा कधीही विश्वासघात करणार नाही. गांधीजींचे प्राण एका बाजूला आणि माझ्या लोकांचे राजकीय हक्क एका बाजूला, यातून मी कोणती बाजू घ्यावी हे ठरवण्याचा दुर्धर प्रसंग गांधीजी माझ्यावर आणणार नाहीत अशी मी आशा करतो. हिंदुस्थानातील थोर अशी व्यक्ती गांधी, त्यांचा जीव मला प्रिय असला तरी त्यापेक्षा 6-7 कोटी अस्पृश्यांचे हक्क मला कमी प्यारे नाहीत. त्यांचे रक्षण मला प्रथम केले पाहिजे व ते संरक्षण करण्याच्या प्रयत्नात तुम्ही सर्वांनी मिळून मला रस्त्यावरील शेजारच्या खांबावर फाशी दिली तरी त्याची मला पर्वा नाही. अस्पृश्यांचा प्रश्न मुख्य प्रधानांच्या निर्णयाने माझ्यापुरता सुटला आहे. तो तुम्हाला किंवा गांधींना मान्य नसेल तर आपल्याला काय पाहिजे हे प्रथम गांधीजींनी सांगावयास हवे व त्याचा नीट विचार करून त्यात अस्पृश्यांचे हित कितपत साधते हे मी पाहीन व नंतर आपल्याला जबाब देईन. हे काँग्रेसवाले माझे राजकीय जीवन नष्ट करण्यासाठी धडपडत आहेत की काय? बघा बुवा, मला या लोकांनी खतम केले तर
ते लोक तुमचे पुढारी होतील. मग काय होईल आपल्या समाजाचे? असे रडून कसे होईल? आपण लढाव्याचे वंशज लढता लढता मरू, पण लढाईतून पाय मागे घेणार नाही. हे आपले ब्रीद. चला उद्यापासून मुंबईत व बाहेरगावी आपल्या लोकांना ही परिस्थिती समजावून द्या आणि काँग्रेसवाल्यांचा हा डाव हाणून पाडा. 4-5 दिवसापूर्वी मी एका भयंकर चक्रव्यूहात सापडलो होतो. एका बाजूला अस्पृश्यांचे राजकीय भवितव्य आणि दुसऱ्या बाजूला गांधीजींचे प्राण संरक्षण. पण आता मी या चक्रव्यूहातून बाहेर पडलो आहे आणि याचे बरेच श्रेय गांधीजींना दिले पाहिजे. मी राष्ट्रीय परिषदेत हेच काम करत असताना गांधीजींनी मला इतरांपेक्षा जास्त मदत केली, परंतु त्यावेळी त्यांनी माझी विचारसरणी नीटपणे लक्षात घेतली असता तर त्यांना हा उपवासाचा खटाटोप करावा लागला नसता. पण आता त्याचे काय? आम्हा अस्पृश्यांकडे असा प्रश्न आहे की तुम्ही हिंदू हा जो करार करीत आहात तो नीटपणे पाळाल काय? आवाज: हो हो. तुम्ही सर्व हिंदू या कराराला एक पवित्र करार म्हणून मानाल व त्याप्रमाणे वागाल अशी मी आशा करतो. हा करार घडवून आणण्यात सर तेजबहादूर सप्रू आणि श्री रामगोपालाचारी यांनी फार मेहनत घेतली. इतरांनीही खूप प्रयत्न केले. या सर्वांचा मी आभारी आहे. पण हा करार म्हणतो तसे स्वतंत्र मतदारसंघाने देशाची व हिंदू समाजाचे नुकसान होईल आणि संयुक्त मतदारसंघाने फायदा होईल ही विचारसरणी मला मान्य नाही. अस्पृश्यांची समस्या कोणत्याही राजकीय व्यवस्थेने सोडवता येणार नाही. हा करार ती समस्या सोडवू शकणार नाही. हा करार म्हणजे सर्व काही नाही. जोपर्यंत अस्पृश्य अज्ञानी व स्वाभिमानशून्य होते तोपर्यंत ते तुम्ही नेमून दिलेल्या कामावर काम करीत होते व दाखवून दिलेल्या जागेवर आमरण राहत होते. आता ते सुशिक्षित होत आहेत आणि त्यांच्या स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित झाली आहे. यापुढे ते तुमच्या गुलामगिरीत राहणार नाहीत. एवढेच नव्हे तर तुम्ही तुमच्या धार्मिक व सामाजिक श्रेष्ठत्वाच्या कल्पना टाकून न देता अस्पृश्यांची चढेलपणाने वागू लागलात तर अस्पृश्य लोक तुमच्यापासून दूर होतील. हे लक्षात ठेवा. ही भयसूचक समस्या डोळ्यापुढे ठेवून तुम्ही अस्पृश्यांसाठी जे काही करणार असाल ते करा अशी मी आशा बाळगतो. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. टेक केअर.